मुलगीला फक्त मी एवढंच सातत्यानं सांगत असतो, आमची अडचण काय माहितीये का? यश न मिळण्यापाठीमागची स्वप्न मोठी आहेत, पण आमची सुरुवातच होत नाही, कामच करत नाही. आम्ही कारण सांगत बसतो, हे नाही ते नाही ते नाही हे नाही. महाराज कधीच कारण सांगताना तुम्हाला दिसले नाही, अजिबात नाही, विषयच नाही. एक तर डोंगराच्या पायथ्याला उभा होता, रात्रीचा किरण काळोख. त्याला विचारलं, का रे उभायस? तू म्हणला, वर जायचंय डोंगरावर. म्हणलं, जा ना मग. नाही ना, एवढा मिट्ट काळोख आहे, अंधार आहे, जाणार कसं? मी म्हणलं, ठीक आहे. माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला. म्हणलं, हा कंदील घे आणि जा वर. नंतर मी तिथून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला गेलो, तर तो सदग्रस्त तिथंच उभा. म्हणलं, आला वय डोंगरावर न जाऊन? म्हणला, नाही गेलो, रात्रभर इथंच आहे. म्हणलं, का नाही गेला? अंधार होता ना. अरे मग दिला होता ना कंदील तुला? हो दिला होता ना, पण तुम्ही दिलेल्या कंदिलाचा फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश पडत होता. मला तर किती उंच डोंगरावर जायचंय, प्रकाश कसा पुरणार? अरे म्हणलं, वेड्या, चालायला सुरुवात तर कर, प्रकाश तुझ्या पावला बरोबर आपोआप येत राहील. महाराजांनी काय सांगितलं? सुरुवात तर करा, सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहतील.